कोल्हापूरमधून बातमी समोर येतेय। कोल्हापुरात जागेच्या वादावरून नका ते भावकीत तुंबळ हाणामारी झाली आहे। कोल्हापुरात रशिवडेमध्ये वडिलोपार्जित जागेच्या वादावरून नका ते भावकीत तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळतेय। मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत महिलेसह 4 जखमी झालेत। राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचं सुद्धा माहिती मिळतेय। तर कोल्हापुरातली आपण ही दृश्य पाहतोय। मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा सुद्धा दाखल झालाय। कोल्हापूरच्या राशिवडेमध्ये भावकीत तुंबळ हाणामारी झाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। तर शेखर, काय सांगाल की राशिवडेमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर येते, काय अधिकची माहिती? तालुक्यातलं राशिवडे हे गाव आहे। त्या गावामध्ये नकाते एक भावकी आहे आणि या भावकीमध्ये वडिलोपार्जित जागा जी आहे त्याच्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे। अनेक वेळा यांच्यामध्ये बाचाबाची देखील झालेली आहे। मात्र आता जी आपण ही घटना बघतोय ती जमीन मोजणीसाठी काही अधिकारी जे आहेत ते गावामध्ये आले होते आणि त्यावेळीच या सगळ्या भावकीमध्ये राडा जो आहे तो झालेला आहे। अगदी लोखंडी रॉडनं एकमेकांना मारहाण देखील केल्याची ही सगळी दृश्य आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये महिला देखील जखमी झालेल्या आहेत। एकूण 4 लोक जखमी झालेले आहेत आणि परस्पर विरोधी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर अनेक दिवसांपासूनचा हा वाद आहे। आता हा व्हिडिओ देखील समोर आलाय या वादाचा, त्यामध्ये मारहाण देखील करताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच या गुन्हा दाखल झाल्यानंतर हा वाद जो आहे तो आता मिटणार आहे का आणि शिवाय सगळ्याच्यातून कशा पद्धतीने हे सगळेजण मार्ग काढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। जी जी, धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीबद्दल।